Hello, hello. This is the My Artifact episode number 2002. आजची तारीख आहे 17 ऑगस्ट 2020. वाजले आता रात्रीचे 9:45. कधी कधी आय जस्ट फील लाईक दॅट की मी शायद दुनिया चेंज करून टाकेल वगैरे समथिंग अशी फिलिंग येते. आणि जेव्हा मला असं थॉट्स येतो ना तेव्हा मी याच्यावर फारसा विश्वास म्हणजे आहे म्हणा विश्वास आहे बट नॉट सो मच. यस, म्हणजे व्हॉट आय एम सेइंग इज दॅट की डूड तू पहिले तेवढा दूरचा विचार नको करू. पहिले तू राईट नाव इथला विचार कर यार. येस, हे बघ तुझं 13 ऑगस्टला तुझी डे 2चं काम झालं होतं. ओके, त्यानंतर 13 ते 14 तारखेला तू रेकॉर्डिंग केली क्वेश्चन आन्सर. ओके, 15 तारखेला काय झालं? 15 तारखेला 15 आणि 16. ओके, हे 2 दिवस तू हे केले ऍक्च्युली माय आर्टिफॅक्ट एपिसोडची स्टोरी बनवली. ओके, 15 आणि 16. आणि आज 17 तारीख. तर आज मी डे 3ची स्क्रिप्टिंग करणार होतो बट आज केलीच नाही. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की साला आज काय झालं की आज सकाळी उठलो मी वॉज 6:30 वाजता. फ्रेश वगैरे झालो, लवकर गाडी चालवासाठी गेलो. त्यानंतर मग गाडी चालवासाठी म्हणजे बिट्टूची गाडी आहे ना, 4 चाकी गाडी. तर अशीच ऍज अ ट्रेनिंग म्हणून शिकून घ्यावा बाबांनी म्हणलं. आणि मला पण असं वाटलं की का नाही शिकू आपण. सो जस्ट लाईक लेट्स ड्राईव्ह. सो आज शिकलो, बट शिकलो म्हणजे इन द सेन्स की पूर्ण शिकलो नाही. या बहुत साऱ्या अशा गोष्टी आहेत जे मला माहित नाही. सो आय एम डुईंग इट दॅट. येस, वन डे आय विल डेफिनेटली. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा घरी आल्यानंतर मग बाबा म्हणे की लायसन्सचं काम करून घे म्हणे. सो त्याच्यानंतर मग मी माझं आणि माझ्या बहिणीचं दोघांचंही लायसन्ससाठी RT ऑफिसमध्ये गेलो. तिथे फॉर्म वगैरे भरला. ओके, आणि त्यानंतर आता त्याची 4 तारखेला डेट आहे, म्हणजे 4 सप्टेंबरला एक्झाम आहे. तर ऑब्विसली ते जायचं आहे. आणि याच्यामध्येच माझा ऑलमोस्ट पूर्ण दिवस गेला. येस, वेन आय केम ऑलमोस्ट करीब 3 वाजले होते. ओके, आणि त्यानंतर मग मी थोडंसं जेवण वगैरे केलं. आणि त्यानंतर मी फ्रेश वगैरे झालो तेव्हा ऑलमोस्ट करीब 4:15 झाले होते. ओके, म्हणजे जिथे आता बसून मी काम करतो का. बट तेव्हा मी थोडंसं जस्ट लॅपटॉप सुरू केला आणि त्यानंतर मग मी काही करतोच म्हणलं ना, तर मला इतकी म्हणजे असं टायर्ड फील झालं आज की बहुतच जास्त. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की आज मी खूप सकाळी उठलो आणि काल रात्री मी उशिरा झोपलो होतो. ओके, सो दॅट्स वाय आय जस्ट फील रिअली टायर्ड. आणि त्यामुळे माझं डोकंच नाही लागलं. या, आणि डोकं नाही लागलं. आणि त्यानंतर मग थोडासा टाइमपासच झाला. या नंतर मग 5:30 झाले ऍक्च्युअली. नंतर वडिलांसोबत कूलर वगैरे काढलं, थोडेसे घरचे कामं केले. तरी झोप बहुतच जास्त आहे, इवन आता पण आहे. संध्याकाळी मग मी थोडंसं फ्रेश वाटत म्हणलं, त्यामुळे मी थोडंसं खेळायला गेलो. बट तरी मला फ्रेश वाटलं नाही. इट वॉज कम्प्लिटली लो बॅटरी. तिथून आलो, आंघोळ वगैरे केली, बहिणीसोबत स्वयंपाक बनवला. ओके, ऍक्च्युली आई माझी घरी नाही ना, आई आहे कुटकीला. सो मला थोडस इथे बहिणीला घेऊन काम करावं लागलं. सो स्वयंपाक वगैरे केला. आता जेवण झालं आणि
आय वॉज हिअर. ओके, मी हार्ट इफेक्ट रेकॉर्ड करताय. लिटरली आय एम टेलिंग यू, आता पण माझ्यापाशी काहीच असं डोकं चालून न राहिलं की मी स्क्रिप्टिंग करू बा वगैरे. ऍक्च्युली मला स्क्रिप्टिंग मध्ये प्रॉब्लेम काय होऊन राहिली, आय वॉज लाईक दॅट की स्क्रिप्टिंग मध्ये प्रॉब्लेम हे होत आहे की मला कळून नाही राहिलं की मी कशाप्रमाणे स्क्रिप्टिंग करू. येस, म्हणजे हाऊ शुड आय परस्यू. बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की जोपर्यंत तू याच्याबद्दल जस्ट जो एकदम रो मध्ये ये ना, जोपर्यंत तू फ्लो मध्ये येत नाही ना, तोपर्यंत तू कोणत्या गोष्टी लिहू शकणार नाही. आय एम टेलिंग यू या. कारण कसं आहे की जेव्हा तू फ्लो मध्ये राहशील ना, तेव्हाच नाही का खूप चांगल्याने विचार करशील ना, तेव्हा तू स्क्रिप्टिंग करशील ना, स्क्रिप्टिंग झाल्यानंतर स्क्रिप्ट ब्रेकडाऊन करशील. ओके, सो आणि याच्यामध्ये डुप्लिकेट सीन आहे, तर आपण विदाऊट स्क्रिप्टिंग किंवा स्क्रिप्ट ब्रेकडाऊन करून असं काही करू शकत नाही, कारण खूप बेकार कंडिशन होऊ शकते. या वेळेवर आपल्याला रिअलाइजच नाही की कशाप्रमाणे. मी मला आतापर्यंत जेवढं माहित आहे त्याप्रमाणे मी गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे जेणेकरून माझ्या आता रिव्हिजन होईल. आणि जेव्हा मी उद्या जर कामाला बसेल, ऍक्च्युली उद्या पण काय ऍक्च्युली उद्या पण मला नाही का गाडी चालवायची आहे. गाडी चालवल्यानंतर 9 वाजेपर्यंत येऊन जाते ना. ओके, 9 वाजता आल्यानंतर तू फ्रेश होऊन जाशील, नाश्ता करशील, नाश्ता केल्यानंतर तू बसशील ना, तेव्हाच तू काम सुरू करते ऑल द टाइम. तर तेव्हाच तू काम सुरू कर. ओके, तेव्हा विचार कर. ओके, विचार कर म्हणजे इन द सेन्स की कशाप्रमाणे. सो पहिला सीन आहे, तो पहिला सीन राहील तो जर प्रयत्न करू की जर पंख्याच्या वरून टॉप व्ह्यू घेता येईल का. पण जर नाही घेता येईल तर टॉप व्ह्यू वरून तो व्यक्ती म्हणजे मी असा झोपू नये बा आणि खूप जास्त टेन्स फील करून आलो अशाप्रमाणे. ओके, डे 2 ची आपली एंडिंग प्रॉपरली झाली नाही. डे 2 मध्ये नाही का तो ब्रेकअप वाला इफेक्ट, तो दर्द त्याच्यामध्ये तेवढा इनपुट दिसून न राहिला. या सो त्याच्यामध्ये थोडीशी एडिटिंग करावं लागेल डे 2 च्या एंडिंग मध्ये. आणि डे 3 च्या याच्यामध्ये आपल्याला थोडस हे करायचं आहे की याच्यामध्ये हा कशाप्रमाणे फील करून राहिला ते ब्रेकअप. ओके, तर पहिला शॉट राहील तो टॉप व्ह्यू राहील. दुसरा शॉट राहील तो एक प्रकारे तो झोपून आहे बट त्याचे डोळे ओपन आहे, त्याचे डोळे खूप लाल आहे आणि तो बघून राहिला बट तो उठला पण आहे बट त्याला उठायचं नाही आहे. ही जस्ट वॉन्ट टू स्लीप. सो ही जस्ट लाईक तशाप्रमाणे दाखवायचं आहे. त्याच्यानंतर मग तिथून कोणीतरी येते. ओके, फक्त आवाज येतो की बाबू उठणार आहे. तर मग तो कसं तरी उठतो आणि मग त्याच्यानंतर मग उठण्याचे 2-3 शॉट आहे वेगवेगळ्या ठिकाणावरून. मग त्याच्यानंतर तो ब्रश घेण्यासाठी जातो आणि कॅमेरा फॉलो करतो. त्याच्यामध्ये मग त्याला त्याचा डुप्लिकेट दिसतो. ओके, तो त्याच्याकडे पाहतो. ही जस्ट फील रिअली कन्फ्यूज. आणि देन त्याच्यानंतर मग त्याला असं वाटते की हा भ्रम आहे, तर त्यामुळे मग त्याला क्रॉस करून चालला जातो. एक फ्रेम आहे जिथे तो खूप जास्त जवळ जातो, तिथे डुप्लिकेट वाला सीन आहे. ओके, आणि त्याच्यानंतर मग तो समोर जातो, पुन्हा त्याच्याकडे पाहतो. ओके, आणि मग त्याच्यानंतर मग तो दात घासत आहे. दात घासताना मग तो सीन ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तो बघून राहिलाय तो स्वतःला आणि तो बोलून राहिलाय. सो ही वॉज बिट कन्फ्यूज. येस, आणि त्याच्यामध्ये तो इंटरॅक्ट करून राहिलाय की कशाप्रमाणे आहे काय, आणि ही वॉज ट्राय टू पुल इट. नाही ऍक्च्युली असं कर ना, म्हणजे याच्यामध्ये हे नाही करून राहिलं, याच्यामध्ये नाही का तो दर्द फील झाला पाहिजे. ऍक्च्युली ही वॉज ट्राइंग टू किल हिमसेल्फ. सो याच्यामध्ये नाही का 2-3 शॉट असे दाखव की हा स्वतःला मारण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे त्याला दोरी दिसत आहे, पंखा दिसत आहे. त्याच्यानंतर मग तो त्याच्यानंतर त्याला चाकू पण दिसत आहे आणि मग तो चाकू असं इथपर्यंत नेते आणि त्याच्यानंतर मग विचार करतो वगैरे. म्हणजे सायलेन्स वाला खूप सारे शॉट घे या ऍक्च्युली. यस, स्क्रिप्टिंग वाले जेवढे कमी घेता येईल ना तेवढे घे. ओके, कारण हे तुमचं बेटर राहील. तो दर्द फील झाला पाहिजे त्या म्हणजे ऑडियन्सला. आणि त्याच्यानंतर मग ऍक्च्युली डे 3 मध्ये नाही का तू हेच सीन दाखव. ओके वगैरे. नाही, डे 3 मध्ये हे सीन दाखवून त्याच्यानंतर याचं इंट्रोडक्शन, म्हणजे डुप्लिकेटचं इंट्रोडक्शन की तो कसा आहे काय वगैरे. ओके, म्हणजे जेणेकरून काय होईल की रिअलाइज होईल. आणि डे 4 मध्ये ही वॉज कम्प्लिटली एन्जॉईंग दिस मोमेंट, म्हणजे जिथे तर
पहाडावर जातो आणि पहाडावर गेल्यावर तो शिवा देऊन राहिलाय कम्प्लिटली. आदर्शोध वगैरे वगैरे सो मच थिंग्स, खूप साऱ्या गोष्टी आपल्या स्टोरी किंवा स्क्रिप्ट मध्ये नाही का एक हे नाही आहे. ऍक्च्युली आपण पॉइंट ऑफ व्ह्यू असा देऊ ना, ऍक्सिडेंट दाखवू, पण त्याला ऍक्सिडेंट कसा काय दाखवू शकतो. इट वॉज सो मच इझी. यस, ऍक्च्युली तो जगण्याचा प्रयत्न करतो आणि जगतो, पण समजा त्याचा ऍक्सिडेंट झाला तर इट वॉज क्वाईट बेटर. म्हणजे हे कधी एक्सपेक्ट केलं नव्हतं, इट वॉज हॅपन्ड. यस, आणि उसको मरना ही था वगैरे वगैरे. हा, हे बेटर राहील यार. आपण समजा अशा पद्धतीनं करू तर इट वुड बी बेटर. तो ओके, थोडस आपण डोक्यामध्ये इमॅजिन केलं आहे आणि आपण रेकॉर्ड पण केला आहे. सो यस, याच्यावर काम तर उद्याच होईल, आज तर काही होणार नाही, कारण बिकॉज ऑफ दॅट की माझी कंडिशनच नाही राईट नाव. या आय वॉज लिटरली आयदर मी ते घुमेल आणि त्याच्यानंतर आय जस्ट फील रिली टायर्ड अँड आय वेंट टू स्लीप. यस, कारण काल रात्री मी सांगू किती वाजता झोपलो. आय वॉज स्लीप ॲट दी 3 AM. 3 AM नाही, 1 AM ऍक्च्युली. यस, आणि त्यानंतर मला असं बहुतच अजीबसं वाटलं. रात्रभर मला झोप पण प्रॉपरली लागली नव्हती, कारण मी 10 मोबाईल पण चेक करून आलो होतो. सो त्यामुळे सायमल्टेनियसली, आणि त्याच्यानंतर अचानकपणे मला जेव्हा झोप लागली तेव्हा वडिलांनी उठवलं की चल उठ म्हणे. सो येस, ऍक्च्युली गाडी शिकणे इम्पॉर्टंट आहे. या, गाडी इट इज रिअली इम्पॉर्टंट. सोबत लायसन बनवणं इम्पॉर्टंट आहे. या, ऍक्च्युली मी किती सारे पैसे लायसनवर खर्च केले. या, इट वॉज सो मच, लिटरली आय एम टेलिंग यू, सो मच पैसे आपण खर्च केले लायसनवर. या, त्या एजंटला घेऊन गेल्यानंतर ते लोकेशनसाठी, सॉरी ऍड्रेस प्रूफसाठी किती नोटरी काढलं, हे काढलं, मच केली, आणि त्याच्यानंतर लायसन्स ते प्रॉपरली बनलं नाही. वॉज लाईक दॅट. गेलो तिथपर्यंत, लर्निंग बनल्यानंतरही त्यांनी खूप चिवत्या बनवलं. आपल्याकडून 1000 रुपये घेतले, 1600 रुपये घेतले, आणि त्याच्यानंतर त्यांनी काम केलं नाही. लायसनवर आपण खूप काही खर्च केली. इव्हन आपलं पहिल्या अटेम्प्ट मध्ये लर्निंग लायसन पण बनलं, नंतर परमनंट साठी आपण त्याच्याकडे गेलोच नाही, बनलंही नाही. ऍक्च्युली कसं आहे की मला कधी नेसेसरी वाटलं नाही लायसन्स बनवणं, या कारण माझी गाडी कधी पकडलीच नाही. यस, बट इट इज नॉट असा, म्हणजे समजा गाडी पकडली नाही त्याचा मिनिंग असं नाही आहे की तू लायसन नाही तर तू काही पण करू शकेल. इट वॉज नॉट, कारण कधी ना कधी तर लायसन राहील, कधी ना कधी तो पकडन, आणि कधी ना कधी पकडल्यावर तो तुला फाईन मारेल. यस, या, फाईन मारल्यावर तर मग लागून जाईल गांड. लिटरली मारली होती ना तुझी गांड. या, इट वॉज लाईक दॅट की 1500 रुपयाचा फाईन तर तुला लागला आहे नागपूरमध्ये. या, विसरला का डूड? तेव्हा माझ्यापाशी, म्हणजे मला सिग्नल बद्दल माहित नव्हतं. या, आणि जरी तुला सिग्नल माहित, ऍक्च्युली कसं झालं की माझ्यापाशी लायसन तर नव्हता. विदाऊट लायसन मी नागपूरमध्ये मामाची, सॉरी आत्याची गाडी चालवून राहिलो होतो. तर कसं आहे की मी सिग्नल कधी एक्सपिरियन्स केलेलं नव्हतं लाईफमध्ये. पहिल्यांदा मी सिग्नल एक्सपिरियन्स केला होता. सो माझं लक्षच नाही रेड लाईटवर, आणि मी सरळ गाडी क्रॉस करत गेलो. समोर ट्रॅफिक पोलीसवाले, त्यांनी थांबवली गाडी, साईडला लाव म्हणे, आणि त्यानंतर विचारलं की बाबू तुला सिग्नल भेटला नाही का? नाही, मला सिग्नल दिसलंच नाही. लायसन कुठे आहे म्हणे? लायसन तर नाही म्हणलं. काढ म्हणे मग पैसे. मग मला पैसे द्यावे लागले, 1500 रुपये द्यावे लागले. सो त्याच्यात कटले ना, राईट? तुला केव्हा पोलीसवाल्यांनी पकडलाय? इट वॉज लाईक दॅट व्हेन आय वॉज इन 11th स्टँडर्ड. तर तेव्हा नाही का मला बजाज चौकात पकडलं होतं वर्धेमध्ये. तेव्हा 100 रुपयाचा फाईन घेतला. ओके, त्याच्यानंतर मग मला पकडलं होतं, बट त्याच्यानंतर मला कधीच फाईन नाही पकडला. एकदा पकडलं होतं इथे मला, तो नुरानी नाही का, नुरानी चिकन सेंटर, तिथे त्या चौकामध्ये तो चौक आहे ना, त्या चौक मध्ये एखादी वेळ पकडलं होतं. बट तेव्हा कसं मला भाऊ साहेब मला सोडून द्या म्हणलं, मला असं आंबोग पेपर वगैरे सोडून द्या म्हणलं, तर त्यांनी जाऊ दिलं. त्यानंतर मग आपण इकडे सावंगीच्या चौरस्त्यावर इथे पण एकदा पकडलं होतं. तेव्हा म्हणलं होतं माझा पेपर आहे म्हणलं, तेव्हा मला जाऊ द्या म्हणलं, तर तेव्हाही सोडून दिलं. ओके,
आणि आता रिसेंटलीची गोष्ट आहे प्राचीच्या ह्याच्यामध्ये, तर तेव्हा करीब आम्ही केक वगैरे घेतला, बऱ्याच चौकातून गाडी टाकली, तर तिथे गाडी थांबवली आणि तेव्हा लायसन्स मागितलं, तेव्हा माझ्या 200 रुपये फाईन बसला. सो ऑलमोस्ट करीब 1500, 100 म्हणजे 1600 आणि त्यानंतर 200 म्हणजे 700 रुपये, म्हणजे 1700 रुपये तुझे खर्च झाले. 1700 रुपये हा तुझा फाईन आहे. आणि त्याच्यानंतर तू लायसन बनवण्यासाठी किती खर्च केला? ऍक्च्युली लायसन बनवण्यासाठी पहिले अगोदर स्टार्टिंगला त्याला 500 रुपये दिले होते त्या व्यक्तीला, त्या एजंटला. ओके. मग त्यानंतर मग त्यांनी काहीतरी डॉक्युमेंट वगैरे बनवलं, समथिंग त्या ते डॉक्युमेंट मीच वगैरे दिले होते, असं काही नाही. त्यांनी का छाटून का केलं माहित नाही. यस. त्याच्यानंतर काय केलं की सेकंड टाइम नाही का तो घेऊन गेला तिथे गेल्यानंतर मग मी 100 रुपयाचं पेट्रोल टाकलं. ओके. पेट्रोल टाकल्यानंतर मग तिथे गेलो, तिथे नोटरीसाठी त्यांनी पुन्हा काहीतरी 350 रुपये मागितले, तिथे दिले. ओके. आणि त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा 1000 रुपये मागितले, ते दिले. सो इट वॉज लाईक दॅट 1500 आणि त्यानंतर मग 300. सो इट वॉज लाईक 1800 रुपये. या 1800 रुपये त्या चिवत्याने घेतले आणि अजूनपर्यंत त्यांनी माझं लायसन बनवून नाही दिलं. भोकच जाय म्हणलं, कारण तू इतका वेळ करून राहिला होता, इतका हे करून राहिला होता बहुत जास्त. ऍक्च्युली कसं आहे की जोपर्यंत तुम्हाला गरज पडत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला त्याचे इफेक्ट माहीत पडत नाही. यस. लिटरली नाही का सांगू, तू तुझे कामं नाही का असेच प्रमाणे असे सोडून देतं आणि तू लक्ष देत नाही आणि समोर जाऊनचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो. लेट मी टेल यू, इट वॉज रिअली बहुत प्रॉब्लेम होतात. येस. विचार कर, तुझे ओरिजिनल डॉक्युमेंट, एज्युकेशनचे ओरिजिनल डॉक्युमेंट त्या अग्निहोत्री कॉलेजमध्ये पडून आहे, तरीही तू गेला नाही आणि तू त्याचे डॉक्युमेंट कलेक्ट केले नाही. यस. विचार कर बरं, किती वाईट गोष्ट आहे. आणि ऑलमोस्ट करीब 3 वर्ष होऊन राहिले, 3-4 वर्ष होऊन राहिले. आता ते कॉलेज बंदही झालं का काय झालं, ते डॉक्युमेंट गेले कुठे वगैरे वगैरे. विचार कर ना, का तुझ्यापाशी तो ओरिजिनल आहेच नाही. हे असतं. मग आता कसं, उद्या समजा तुला कुठे इथे फिल्म मेक मध्ये काम पडलं आणि तुला कुठे समजा ग्रॅज्युएशन साठी काही प्रूफ मागितलं, तर तुझं तर ग्रॅज्युएशनच नाही, तर मग व्हॉट वुड यू डू? तर तेव्हा तू काय करशील? तर तेव्हा प्रॉब्लेम होईल ना. समजा डिप्लोमा केलं तर डिप्लोमाचं सर्टिफिकेट तर त्यांच्यापाशी आहे, यू डोंट हॅव एनिथिंग. येस. तर डूड हे थोडेसे डॉक्युमेंटेशन थोडंसं प्रॉंग आहे ना, म्हणजे जेवढं काही, म्हणजे कसं आता लॉकडाऊन पिरियड आहे, सगळेजण घरात आहे, ठीक आहे, थोडं बहुत तरी ओपन झालाय. प्रयत्न कर की तू तुझे डॉक्युमेंट्स वगैरे क्लिअर अप कर, म्हणजे जेणेकरून समोर प्रॉब्लेम होणार नाही. नाही तर समजा प्रॉब्लेम झाली ना, इट वॉज रिअली डिझास्टर थिंग. येस. कारण तू खूप पैसे खर्च केले यार अशा गोष्टीमध्ये, आणि तरीही तुझा विचार कर ना, वॉज लाईक दॅट की 1800 रुपये त्या एजंटनी घेतले आणि त्याच्यानंतर फाईन मध्ये 1700 रुपये घेतले. तर वॉज लाईक दॅट की करीब 3000 आणि त्याच्यानंतर किती 3000 आणि त्याच्यानंतर 300-400 म्हणजे करीब 3500 रुपये तुझे असेच गेले याच्यामध्ये. 3500 रुपये तुझे या लायसन्स आणि फाईन मध्ये गेले आणि तरी तुझं लायसन्स बनलं नाही. आणि आज लायसन्सचं काम करायला गेलं तर आज त्याच्यामध्ये तुझे 500 रुपये गेले. ओके. त्याच्यात तू 50 रुपये वाचवू शकत होता असं तू डेबिट कार्ड दिलं तर, पण माझ्यापाशी तेव्हा पैसे नव्हते. हे डेबिट कार्ड मध्ये कॅश घेऊन गेलो तुम्ही. बट आता तर मी कन्फर्म करतोच रे, आता तर मी लायसन काढतो. येस. डूड, तू लायसन तर काढ, या दॅट इज एसेन्शियल. बट दुसरी गोष्ट ही आहे की तू तुझे ऑफ कॉलेजचे जे डॉक्युमेंट्स आहे ना, ते कॉलेजमध्ये जा, बघ, इन्क्वायरी कर त्यांचं कॉलेज काय आहे, कसं आहे, आणि त्याच्यानंतर त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे वापस घ्यायचे आहे, तर त्यासाठी किती फीज आणि काय आहे कसं आहे ते पाहून घे आणि कॉन्टॅक्ट कर त्यांच्यासोबत. कारण जोपर्यंत तू डॉक्युमेंट्स क्लिअर करणार नाही ना, तर इट वॉज नॉट रिअली गुड. कारण हे चांगली गोष्ट नाही आहे. आय एम टेलिंग यू, इट इज नॉट गुड थिंग. येस. आणि समज जर थोडे बहुत पैसे देऊन, म्हणजे समज जर 200-300 का 400 रुपये देऊन समज जर तरी डॉक्युमेंट भेटत असेल ना, तर डोंट बी हेजिटेट, जस्ट डू इट आणि डॉक्युमेंट्स घेऊन ये. ओके. सो कळलं तुला काय करायचंय, कशाप्रमाणे करायचंय, राईट? सो आतापर्यंत एवढंच, फारसं काय आहे नाही, फारसं काय बोलू शकता, थोडस बोलायचं आहे. व्हॉट शुड आय टॉक अबाउट इट?
ऍक्च्युली आज मी युट्यूबवर ऍक्च्युली काल रात्री मी युट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केला, गोवा ब्लॉग 2020चा. म्हणजे लास्ट टाइम मी गोव्याला गेलो होतो ना, तर तेव्हा आय मेक अ ब्लॉग. असं त्याच्यामध्ये काही पण बोललो वगैरे गोव्याबद्दल वगैरे, समथिंग समथिंग लाईक दॅट. या तेही पूर्ण नाही बोललो, मध्येच बॅटरी खतम झाली होती तर मोबाईल डेड झाला. या तरी जे काय बोललो इट वॉज क्वाईट रिअली अमेझिंग आणि बहुत जबरदस्त. यस, व्हेन आय सी माय सेल्फ इट फील्स लाईक वाव, क्या बोल दिया मैंने. या इट वॉज लाईक दॅट की एव्हरीडे आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये आपण खूप खूप चांगल्याने बोलतो. येस, बट कधी आपण याला अपलोड कधी केलं नाही. येस, पण मला असं वाटतं का व्लॉगिंगचे व्हिडिओ आपण करत जाऊया. येस, म्हणजे कसं आहे की जेव्हा पण मी केव्हाही कुठे जातो, येस, आय जस्ट पुट दी कॅमेरा ऑन आणि जस्ट टेक अ वॉक. आणि तेव्हा तू बोलत पण जा आणि रेकॉर्ड पण करत जा आजूबाजूच्या गोष्टी. इट वॉज क्वाईट रिअली बेटर, कारण खूप मस्त वाटते या सगळ्या गोष्टी करणं. या आणि युट्यूबवर पण थोडा बहुत अपलोड करत जा, कारण त्यामुळेच तुझा फायदा होईल. ओके, सांगू मला इम्पॉर्टंट काय वाटते यार, जे गोष्ट मला जी इम्पॉर्टंट वाटते ना मी त्याच्यावरच फोकस राहतो. अरे यार, जे गोष्ट मला म्हणजे इट वॉज नॉट रिअली इम्पॉर्टंट, तर ती गोष्ट तशीच पडून राहते आणि ते इन द एंड मला रिअलाइज होते की त्याचा कधी फायदा होणारच नाही. या म्हणजे मला असं वाटते की माझे जे डॉक्युमेंट आहे किंवा जे काही आहे हे शायद मला कोणी विचारणार नाही. येस, आणि हे असेच पडून राहतील. येस, दॅट इज ट्रू यार, बट याचा मिनिंग असं नाही ना की तुझे डॉक्युमेंट दुसऱ्यापाशी पडून राहील. ट्राय टू पुट युअर सेल्फ, म्हणजे तुझ्यापाशी ठेवून तुझे डॉक्युमेंट्स, जेणेकरून कसं राहील की ठीक आहे गरज नाही बट आहे ना, हे तर म्हणजे हे तर निघून जाईल ना. यस, ये तो नहीं रहेगा ना की तेरे पास डॉक्युमेंट उसके पास है, अब मैं अटक गया वगैरे. ऑलराइट, सो इट इज एसेंशियल. या try to feel the importance of these documents because those are really essential documents. कोणकोणते डॉक्युमेंट्स आहे? फर्स्ट ऑफ ऑल आहे लिव्हिंग आहे, ते तर आहेच त्याच्यापाशी. मार्कशीट्स, ऍक्च्युली डिप्लोमाचे जेवढे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे ना, म्हणजे मार्कशीट आणि त्याच्यानंतर त्याचे बोर्ड सर्टिफिकेट, MSBTचं सर्टिफिकेट, ते बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. तुला कसं तर रिअलाइज होत नाही की तू कधी ऍक्च्युली जास्त म्हणजे तुझं ग्रॅज्युएशन नाही झालंय ते यू आर नॉट एज्युकेटेड. ऍक्च्युली आय वॉजंट फील लाईक दॅट वे. या म्हणजे सांगू व्हाय, बिकॉज ऑफ दॅट की ग्रॅज्युएशन हे एक प्रकारे एक स्टॅम्प आहे, या असं मला असं वाटते. येस, जेणेकरून आपण म्हणजे या, बट ऍक्च्युली मी जे काही शिकलो ना, आय वॉज, सांगू मी नाही का, कॉलेज नंतर शायद मी जेवढं काय तेवढं म्हणजे जेवढं डिप्लोमा झाल्यानंतर मी जे काही शिकलो ना ते काहीतरी वेगळंच होतं. यस, ते एज्युकेशन म्हणजे तुमचं स्कूल कधी या सर्व गोष्टी शिकवू शकत नाही जे तुम्हाला लाईफ शिकवते. आणि लाईफ मध्ये असणाऱ्या ज्या काही चॅप्टर्स आहे की ज्या काही गोष्टी आहे, इट वॉज मच मोर एसेन्शियल. या आणि आय वॉज लर्न सो मच थिंग अबाउट इट. लिटरली मला असं वाटते की माझ्यामध्ये जेवढी आता शिकण्याची जी काबिलियत आहे ना, म्हणजे लिटरली मी जेवढं काही शिकून राहिलो आहे, एडिटिंग शिकलो आहे, त्यानंतर फोटोग्राफी, आय एम टेलिंग यू यार, मी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे क्लासेस पण नाही केले यार. ऍक्च्युली इट वॉज सो मच बिझी यार, म्हणजे लिटरली टेलिंग यू, या कंटिन्यू कामच सुरू आहे ना. या इव्हन मी माझी डे टू डे स्क्रिप्टिंग नाही केली, त्यानंतर स्क्रिप्टिंग नाही केली तर शूट नाही केलं. ऍक्च्युली कसं आहे, ते लेक्चर पण मला कामाचे आहे बट वेळच नाही भेटून राहिलाय ना. येस, कारण ठीक आहे मी लेक्चर तर पाहून घेईन, या बट मला त्याच्यावर नोट्स पण काढायचे आहे ना, आणि नोट्स काढण्यासाठी माझं डोकं जागेवर पाहिजे ना. इट वॉज नॉट की आपण जस्ट व्हिडिओ पाहून घेतला आणि खतम केला, हे तर मी जस्ट चालता बोलता करू शकतो ना. इट वॉज लाईक अर्ध्या घंट्याचा व्हिडिओ आहे तर पाऊण घंट्याचा व्हिडिओ तर आपण पाहू शकतो. इट वॉज खूप जास्त कठीण नाही. हा, पाहू तर शकतो रे डूड, पण आपल्या डोक्यामध्ये तर गेलं पाहिजे ना. तर मला नोट्स काढावं लागेल, नोट्स केल्यानंतर त्याला रेकॉर्ड पण करावं लागेल. ऑलमोस्ट करीब एक पूर्ण दिवस लागतो त्याला. आणि एकच एपिसोड नाही, माझे बहुत सारे एपिसोड आहे. येस, ऑलमोस्ट करीब फोटोग्राफीचे 4 लेक्चर्स आहे, व्हिडिओग्राफीचे ऑलमोस्ट करीब 5-6 लेक्चर्स आहे, त्यांचे नोट्स काढायचे आहे. सो मच थिंग्स यार. या असं कर ना तू, आता लगेच तर तू नोट्स काढून घे ना, रेकॉर्ड करून घे, म्हणजे आज एका व्हिडिओचं तर खतम होऊन जाईल.
वेल मला असं वाटते, आय एम टेलिंग यू, तू जे तू कामावर घेतलाय ना पहिले त्याला कम्प्लीट कर. तू असं नको विचार करू की आपण हे करून घेऊ अर्ध आणि त्याच्यानंतर मग आपण नंतर करू वगैरे, असं नको करू. कारण सांगतो लिटरली, कारण आपल्या या स्क्रिप्टिंगला बहुत वेळ लागला. या शॉर्ट फिल्मला मी डिसाईड केलं होतं की मी माझ्या 10 ऑगस्ट पर्यंत खतम होऊन जाईल, आणि आजची 17 ऑगस्ट आहे आणि अजूनपर्यंत माझं काहीच करणार नाही. सो याचं सोल्युशन असं आहे की आता तू स्क्रिप्टिंग तर कर आणि स्क्रिप्ट ब्रेकडाऊन तर कर पूर्ण याचं. आता तू हे नको करू डे 1 डे 2 डे 3, ना ना ना. इट वॉज लाईक दॅट की पूर्ण तू नाही का आजच्या आजच रेकॉर्ड करून घे. म्हणजे आजच्याच नाही, म्हणजे जेव्हा तू स्क्रिप्टिंग कर, स्क्रिप्ट ब्रेकडाऊन दोन्ही एवढं परफेक्ट कर की आपण एकाच दिवशी शूट करून घेऊ, आणि एकाच दिवशी शूट केल्यानंतर पूर्ण आपली सगळं फुटेजेस आपल्या हाती येऊन जाईल. तर दॅट वुड बी बेटर राहीन यार. येस, इन्स्टेड ऑफ आपण शॉर्ट फिल्म मध्ये ते एकदम तो वाला मोमेंट दाखवायला लागेल का, म्हणजे जिथे एक प्रकारे म्हणजे एकदम सडनली चेंज होऊन जाते वगैरे. इट इज रिअली एसेन्शियल ऑर नॉट? पहा यार, पहा म्हणजे समजा जर जमत असेल आपण थिंक करू याच्याबद्दल, आणि थिंक केल्यानंतर आपण डिसाईड करू विच वन इज बेटर. ओके, या वन थिंग इज दॅट की मी खूप जास्त इंस्टाग्राम करत आहे, युट्यूब करत आहे, आणि त्यानंतर फेसबुक करत आहे. या सोशल मीडिया आय वॉज युझिंग अ लॉट, आणि आई जस्ट फील लाइक दैट कि ये चीज को मेरे को कंट्रोल में रखना है. या म्हणजे व्हेन एव्हर आय जस्ट फील लाइक दैट की मैं खाली हूँ, सो आय डोंट ऍक्च्युली कसं आहे की याच्यामध्ये प्रॉडक्टिव्ह गोष्टी आहे ना रे. या म्हणजे इंस्टाग्रामवर खूप सारे असे काही नवीन नवीन पोस्ट येतात ज्याच्यामुळे मी माझ्या फिल्म मेकिंग बद्दल अजून काही ज्ञान शिकतो. फेसबुकवर माझे लाइटिंग आणि त्यानंतर कॅमेरावर जे शॉर्ट ब्रेकडाऊन करतात ना, शॉर्ट ब्रेकडाऊनचे पेजेस येतात, तर त्यांना मी लाईक करतो, तर त्यांचे रेकमेंडेशन येतात. ते इट वॉज नॉट वेस्ट ऑफ टाइम. येस, म्हणजे आपण तरी पण त्या गोष्टी शिकून राहिलोय ना. येस, आय डोंट नो यार, इट समथिंग. ऍक्च्युली मी आता डिसाईड केलं होतं की आता मी नाही का मोबाईल घेईल बा, आणि गिम्बलवर अटॅच करीन, आणि गिम्बल घेऊन मी असं बाय व्हिडिओ थ्रू रेकॉर्ड करीन या सगळ्या गोष्टी. बट देन आय डिसाईड की इट हेवी. येस, कारण समजा जर गिम्बल आहे तो करीब 200-250-300 ग्रॅमचा आहे. ऑलमोस्ट सेम वजन ट्रायपॉडचं पण आहे. ट्रायपॉड इज रिअली एसेन्शियल. यस, कारण जे गिम्बल आहे ना, इट वॉज बिट स्लिपरी. यस, तर त्यामुळे ट्रायपॉड तर लागेलच. आणि ट्रायपॉड गेट रिअली हँडी. या जेव्हा आपण ट्रायपॉड वापरतो ना, तेव्हा तू वॉज लाईक तू तुझा गिम्बल कसाही पकड. या इट वॉज ऑलवेज बी. बट समजा जर विदाउट ट्रायपॉड तू असं गोष्टी वापरशील ना, तर इट वॉज एक प्रकारे चांगले आर्म्स पण खोलतात जेव्हा तू ट्रायपॉड वापरतो त्या. इतक्यात मला कॅमेराबद्दल थोडं जास्त क्रेज वाटून राहिला यार. येस, बट डूड, तेरा 28,000 रुपये गेले यार कॅमेरामध्ये. चुत्या बनवलंय तुला. विचार कर, लिटरली मी किती पैसे लॉस केले पे यार या लॉकडाऊन मध्ये. किती सारे पैसे, सो मच थिंग्स. 28,000 रुपये वॉज एक प्रकारे कलंक यार माझ्या ह्याच्यामध्ये. आय नेव्हर थिंक अबाउट दिस थिंग की ये साला क्यू काऊन झालं माझ्या हाती. म्हणजे असं कोणतं लेसन देऊन राहिलं होतं मी इथं. झाला वडिलांचे 18,000 रुपये आणि माझे 10,000 रुपये. लाईक मी ऍक्च्युली कॅमेराच्या ह्याच्यामध्ये इतका हे झालो ना, इतका विलीन झालो. तुला रिअलाइज नाही झालं का तो बंदा हिंदीत बोलला, जो हे आहे कुरिअरवाला बॉय, तो पण हिंदीत बोलला. त्याची जी लँग्वेज आहे ते पण बिलकुल सेम होती. विचार कर ना, तुला एक सेकंड पण डाऊट नाही आला का तुला हे करायचं आहे बा. त्यांनी पहिल्यांदाच तुला असं सांगितलं की तुम्हाला कुरिअर बुक तुमच्या घरी पाठवून देईन बा, यू कॅन नॉट.
डूड, जो व्यक्तीला विकायचा राहतो ना, तो व्यक्ती असा कधीच नाही म्हणत की आप जस्ट मैं बस आप फॉल्ट निकालो, मैं आपका पैसा तुरंत वापस कर दूंगा वगैरे, असं तर कधीच नाही राहत ना. OLX वर असा कधी बंदा राहतच नाही. ज्याला विकायचा आहे तो हे तर नाही म्हणत ना की हा याच्यामध्ये फॉल्ट आहे तर तुम्ही तुमचे पैसे वगैरे आम्ही वापस करू वगैरे. नो नो, त्याला तर त्याचं प्रॉडक्ट तर विकायचं आहे. युजली बहुत प्रॉब्लेम झाली यार. असं जर माझ्यापाशी ते 10,000 रुपये असते तर शायद मी एक मोबाईल घेतला असता, किंवा मोबाईल नाही बट जाऊ दे यार. जे गोष्ट झाली ना त्याला आपण पुन्हा त्याच्याबद्दल विचार करून नाही का, इट्स नॉट गुड. यस, कारण कसं आहे की आपण त्याच्याबद्दल अजून जास्त विचार करतो, फील्स रिली बॅड, आणि त्याच्यामुळे काही साध्य होत नाही ना, काहीच नाही ना. यस, ट्राय टू बी थिंक इन फ्युचर. या फ्युचर बद्दल विचार कर ना. ऍक्च्युली माझा जो प्लॅन होता तो हा होता की आय वॉज लाईक मी एक प्रकारे शॉर्ट फिल्म बनवेल बा, आणि शॉर्ट फिल्म बनवल्यानंतर मग मी मुंबईला जाईल. येस, बट ऍक्च्युली कसं आहे की आता माझ्यापाशी म्हणजे मला असं रिअलाइज होऊन राहिलंय की इट वॉज लाईक अब मेरे को मुंबई जायची तर गरज आहे. यस, बट ऍक्च्युली कसं आहे की मुंबईला आपण जॉब घेऊन जाऊ, स्ट्रगल करण्यासाठी नाही जाऊ. येस, म्हणजे कसं की आपण आपली शॉर्ट फिल्म बनवली, ओके, शॉर्ट फिल्म बनवली आपण, त्याच्यामध्ये खूप काही जे काही आहे ते आपण बनवलं, आणि शॉर्ट फिल्म बनवल्यानंतर मग आपण नाही का ती शॉर्ट फिल्म नाही का आपण जेवढे काही जे आपण डीजी फिल्मिंग वाल्यांनी मला खूप सारे कॉन्टॅक्ट दिलाय, कॉन्टॅक्ट ईमेल आयडी, ओके, पूर्ण लिस्ट आहे, त्याच्यामध्ये करीब 65 कॉन्टॅक्ट आणि ईमेल आयडी आहे. आणि हे 2,000 पीपल आहे, हे असे लोक आहे जे या ऍज असिस्टंट डिरेक्टरला रिक्रूट करतात, ऍज HR म्हणून. तर या लोकांना तू तुझा CV आणि त्यानंतर तुझे शॉर्ट फिल्मचे लिंक पाठव, ओके, दॅट विल बी रिअली मच बेटर, कारण आपण त्यांच्या थ्रू काम शिकू शकतो. 65 पैकी एक तर जण राहीन तो असं म्हणून की हा चलो तो आजा काम पे. आणि ऍक्च्युली कसं मला फेसबुकवर एका व्यक्तीने मला कॉन्टॅक्ट केला होता, तसं बोललो पण होतो, आणि त्यानंतर मग तो पण म्हणाला की व्हेन यू केम टू मुंबई यू जस्ट कॉल मी, ओके. सो यस, आणि कसं आहे की ऍक्च्युली कसं आहे मला असं आतून रिअलाइज होऊन राहिलंय की यस आय कॅन डू दिस, यस आय कॅन डू दिस. कारण मला असं रिअलाइज असं वाटत नाही की मी जस्ट वहा पे टाइमपास किंवा माझी लाईफ गेट रिअली म्हणजे असं होऊन जाईल बनवून. इट वॉज फील्स फ्रॉम बॉटम फ्रॉम द इनसाइड की हा की यू आर म्हणजे जेव्हा तू जाशील ना तर तेव्हा तू तुझी लाईफलाच अचीव करशील. सो इट इज दॅट प्रॉमिस. ऍक्च्युली मी खूप जास्त थकलोय, बट पोटात बहुत जास्त आहे. ऍक्च्युली मी पोळ्या खाऊन राहिलोय. आय ईट लॉट्स ऑफ पोळ्या, रोटी. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की पोळीमध्ये खूप चांगले फायबर अँड प्रोटीन्स असतात, कार्बोहायड्रेट असतात, त्यामुळे ते पचायला खूप जास्त इझी जाते, आणि त्यानंतर पोट जास्त फुगत नाही किंवा वाढत नाही. यस, इन्स्टेड ऑफ भात, तो भात कसा आळशीपणा रिअलाइज करून देतो. बट कसं झालंय की या 2 हप्त्यापासून आय वॉज नेव्हर सीन सन. म्हणजे कंटिन्यू 2 हप्ते आमच्याकडे एक तर क्लाउडी आहे, नाही तर पाऊस आहे. येस, आणि आता तर एकदम हे होऊन राहणार आहे की आता सप्टेंबर महिन्यामध्ये पण बहुत जास्त पाऊस पडणार आहे. सो मला थोडसा लिटिल बिट हे आहे की आता सप्टेंबर मध्ये पण आपल्याला ऊन पाहायला भेटते का नाही. येस, आणि त्याच्यानंतर आहे हिवाळा, आणि हिवाळ्यामध्ये थंडी, आणि यावेळेसची थंडी वॉज सुपर खतरनाक. ऍक्च्युली मी जेव्हा ऑफिसमध्ये होतो ना तेव्हा मी खूप साऱ्या गोष्टी निग्लेक्ट केल्या. कोणत्या गोष्टी की नेचरमध्ये जो एक राहण्याचा जो एक्सपिरियन्स आहे ते वगैरे. मला असं वाटलं की ऑफिसमध्येच खूप साऱ्या गोष्टी आहे, बट इट वॉज सो मच थिंग इन आउटसाइड. यस, आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतो, तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे, यू कॅन डू दिस. येस, लेट मी टेल यू. येस, सो आता माझ्यापाशी गिम्बल आहे, मोबाईल आहे, आय वेंट टू गो एनिवेअर, आणि समजा मी जसं असं रेकॉर्ड पण केलंय ना, तर असे बहुत सारे व्लॉगिंग, खूप सारे युट्यूबर्स आहेत ते अशाच प्रमाणे बनले गेले आहे. स्टार्ट फ्रॉम बिगिनिंग. येस, तर सुरुवात करू आपण.
या साऱ्या गोष्टी तर हळूहळू बनत जाते ना. ओके. आणि तुझ्यामध्ये कसं ज्याप्रमाणे तू आर्टिफॅक्ट एपिसोड बनवत आहे तर तुझ्यामध्ये काहीच हेजिटेशन नाही, सो यू कॅन टॉक रिअली फ्रीली. येस, म्हणजे जे तू जेवढा म्हणजे आता तू जेवढं फ्रीली बोलत आहे ना तसंच म्हणजे तू व्लॉगिंग मध्ये बोलतो ना, इट वॉज रिअली ग्रेट. आणि समटाईम इट लुक रिअली फनी किंवा समटाईम इट लुक्स रिअली नाईस. सो सो डू इट या. आणि समजा जर थोडीशी व्लॉगिंग करायची असेल ना तर थोडीशी पढाई पण कर आपण. थोडीशी हेरिटेज व्हॅल्यू किंवा त्याचे कोणते जे काही जे प्रॉपर्टीज आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक आहे याच्याबद्दल थोडंसं समजून घेतलं ना आणि आपण त्याला स्वतःमध्ये पुन्हा रिवाइज केलं ब्लॉगिंग मध्ये, तर इट वॉज मच मोर ग्रेट. कारण आपण ॲज अ इन्फॉर्मेशन पण प्रोव्हाइड करतो. सो इट वॉज रिअली यूज इट रियली वेल यार. तेरे पास बहुत सारी क्वालिटी है. यस, आय विल डू इट. बरोबर, जे काही झालं ते झालं. ओके. आता राईट नाव दिस इज एंड. This is the My Artifact episode number 2002. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.